भाजप हा पक्ष फक्त द्वेषाचं राजकारण करत आहे। धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे। या द्वेषाचे राजकारण आता मुंबऱ्यात आणलं जात आहे आणि त्या राजकारणाला गाडायचं असेल तर तुतारी हाच एकमेव पर्याय आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय सिंह यांनी केलं आहे। महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंह यांनी मुंब्रा येथील अल्मास कॉलनी आणि तन्वीर नगर येथे सभा घेतल्या। त्यावेळी ते बोलत होते। संजय सिंह पुढे म्हणाले की इथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक बघून आपले ठाम मत झाले आहे की त्यांचा विजय 1 लाख मतांनीच होणार आहे। आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी येण्याची 2 कारणं आहेत। पहिले म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे दुसऱ्यांचं दुःख पाहून त्यांच्या दुःखी होणारे व्यक्तिमत्व आहे। मी जेव्हा मोदींच्या हुकुमशाही विरोधात बोललो तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आलं। त्या प्रसंगी दिल्लीत माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते। आणि दुसरे कारण म्हणजे जो कोणी द्वेष पसरवणाऱ्या भाजप विरोधात लढतो त्याच्यासोबत उभे राहण्यासाठी मी नेहमीच सज्ज असतो। जितेंद्र आव्हाड हे द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढत आहेत, म्हणूनच मी इथे आलो आहे, असे यावेळी संजय सिंह बोलत होते। मैं पूछ रहा हूं क्या आपको मंजूर है इस शहर के हालात बदले? तो हाथ उठा के बताइए, हालात बदले हैं कि नहीं? चिल्लाओ जोर से, हालात बदले हैं कि नहीं? तो ये हमने काम किया है। जो अंधे आपके पास आते हैं वो कहते हैं विकास नहीं किया। हमारी एक बहन करोड़ों रुपए की निधि हमारे से लेके गई और बोलते काम ही नहीं हुआ। तो बोली निधि गया किधर, आपको दिया हुआ खा गए क्या आप? हमको उसके ऊपर बात ही नहीं करनी है। हमने जो काम किया वो आपको पैर के नीचे दिख रहा है, जो आपके जमीन के नीचे दिख रहा है, आपके पैर के नीचे, इसको डेवलपमेंट कहते हैं। इसे वफा पार्क का इस बिल्डिंग का कौन आदमी है? जावेद किधर है? नहीं, और एक साउथ में रहने वाले इनके सेक्रेटरी थे। नहीं सलीम भाई, साउथ के रहते, मैंगलोर वाले। और हम लोग, मैं और शानू उधर आके कुर्सी पे बैठ के उनके साथ बात करते थे। तब की समस्या और अब की समस्या में अंतर है। इतनी बड़ी तादाद में आप सबको देख के ये यकीन हो गया है, भरोसा हो गया है कि जितेंद्र आव्हाड जी पिछली बार 78,000 वोट से जीते थे, इस बार 1 लाख वोट से जीतने जा रहे हैं। तैयार हो सब लोग? हाथ उठा के बताओ पीछे तक। दिल्ली से चल के आपके बीच में आया हो और इसलिए आया हो कि पूरे हिंदुस्तान में जहां कहीं भी भारतीय जनता पार्टी के खिलाफ लड़ाई होगी, नरेंद्र मोदी के खिलाफ लड़ाई होगी, अमित शाह के खिलाफ लड़ाई होगी, नफरत के खिलाफ लड़ाई होगी, झगड़े के खिलाफ लड़ाई होगी, इस मुल्क का अमन बिगाड़ने वालों के खिलाफ लड़ाई होगी, संजय सिंह सीना तान के आपके साथ खड़ा होगा। इस विश्वास को दिलाने के लिए आपके बीच में है। मुझे बहुत ताज्जुब है कि देश का कानून मंत्री आज आके कह रहा है सदन के सत्र के शीतकालीन सत्र में वक्फ का कानून पास कर देंगे। मैं जेपीसी का मेंबर हूं, अपोजिशन की तमाम पार्टियां उसमें मेंबर हैं। अरे अभी तो बिल के ऊपर मिनिस्ट्री की जो रिपोर्ट है उस पर चर्चा शुरू नहीं हुई। 800 पन्ने की रिपोर्ट में सिर्फ 100 पन्ने पे चर्चा हुई। मालमत्ता कर व पाणीपट्टीवरील शास्तीमध्ये सूट योजना। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महानगरपालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावरती कराधान नियम अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे। 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीकरिता 100% सूट, 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 75% सूट, तर 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 50% सूट। महानगरपालिकेचे प्रभाग कार्यालयाकडील सर्व संकलन केंद्रावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व शनिवार रविवार या दिवशी 10:30 ते 4 या वेळेत भरणा करता येईल।
शनिवारी 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नजीब मुल्ला यांनी कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि अभिवादन करून कळवा नाका येथून आपल्या निवडणूक प्रचार रॅलीला सुरुवात केली। या प्रचार फेरीमध्ये महिलांचा जोशपूर्ण असा सहभाग पाहायला मिळाला। यावेळी माध्यमांसमोर बोलताना कळवा मुंब्र्यात लोक बदल घडवणार अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केला। तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार असं जाहीर आश्वासन 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी दिला आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह माजी उपमहापौर गणेश साळवी, अशोक भोईर, शिवसेना विभाग प्रमुख विजय शिंदे, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक उमेश पाटील, प्रकाश बर्डे, गणेश कांबळे इत्यादी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळालं। यावेळी माजी नगरसेवक राजन किने, अनिता किने, मोरेश्वर किने, रुपाली गोटे, आश्रिन राऊत, इब्राहिम राऊत, आजिज शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनीषा भगत, नेहा नाईक, संगीता पालेकर, मोबिन सुर्वे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हिरालाल गुप्ता इत्यादी पदाधिकारी येथे उपस्थित होते। लेकिन कुछ चीजें हैं बहुत लोगों को नहीं पता, बहुत सारी बातें नहीं बताऊंगी, लेकिन पत्रकार बोलेंगे ताई अभी रिधा जी तो हमारी सब बातें बोलेंगे, लेकिन आप भी मत डरिए, हम आज की नारियां हैं, लड़ेंगी और लड़ी हूँ 2 साल से। आपको परसों का ही वाकया भी बताऊंगी क्या हुआ था। कहना बहुत था बट आगे प्रोग्राम है, मैं माफी चाहता हूँ देरी से आया, उशीर आल्याबद्दल, नाही तर मी आधीच आपल्याशी लवकर संवाद साधला असता, पण मला एक नूरबागच्या कार्यक्रमाला जायचंय। मी एकच वाक्यात बोलून केनी साहेबांनी परवानगी दिली तर निघतो मी, एक 2-3 वाक्य बोलून फक्त, की हिंदीत बोलू का मराठी मिक्स चालेल? तुलू मद्रासी ते दोन्ही लँग्वेज येत नाही मला, गुजराती तर अजिबात येत नाही, ते दादाला येते। मी फक्त इतना बोल सकते केम चो मजामा पति गयो। ये इलेक्शन मुझे दादा समझ में नहीं आ रहा है कि जैसे मैंने आयशा मस्जिद के इधर कहा, 3 चीजों के इलेक्शन होते हैं, 3 बार आप जिंदगी 5 साल के अंदर रिपीटेड 3 बार इलेक्शन। एक स्थानिक गटर मीटर लाइट, छोटा लाइट भी नहीं आती है, गटर मीटर पानी, महापालिका का टैक्स हो गया, छोटी छोटी बातें हो गई। दूसरा इलेक्शन होता है जो शहर को बदलता है, जो शहर के अंदर सहूलत, शहर को किस राह पे लेके जाना है, शहर में कैसी तरबियत देना है, कैसा जीवन आपको देना है, कौन सी योजना लानी है, कितना रोजगार लाना है, कौन से हाउसिंग पॉलिसी लानी है। और तीसरा इलेक्शन होता है जो कानून के ऊपर पूरे राज्य को कहां लेके जाए। मगर मैं पहला इलेक्शन में 99 में राष्ट्रवादी स्थापन हुई, वैसा इलेक्शन तो मैं कॉलेज से लड़ते आ रहा हूँ। स्कूल में GS युवा वो इलेक्शन लड़ा 96 में, अल्हम्दुलिल्लाह कामयाबी मिली। तकरीबन 30 साल होने को आई इलेक्शन लड़ते लड़ते, बट पहला इलेक्शन देख रहा हूँ, या तो स्टेज पे से मौलाना या मुफ्ती चुनने का इलेक्शन है, हदीस की बात हो रही है, या तो ये इलेक्शन ऐसा इलेक्शन है कि 23 तारीख के बाद नजूबा है खत्म, मुसलमान खत्म होने वाले हैं, मस्जिदों से आजान नहीं होगी, हम रास्ते पे चल नहीं पाएंगे, हम ट्रेन में बैठ नहीं पाएंगे, हमारा कुरान, हमारा हदीस, हमारे इस्लाम खतरे में। ये कौन सा इलेक्शन है? अरे 15 साल का सर्टिफिकेट देने का आपको, 15 साल में शहर को कहां लेकर गए वो सर्टिफिकेट देने की आपको बात करना है। अरे आज फक्र के साथ 4 टर्म जीत के आए, एक नगर सेवक, 4 नगर सेवकों को चुन के अल्लाह ने ताकत दी है, तो 4 इसमें कहते हैं आप कौन ऑपोजिशन है, आप बात करेंगे क्या था 2002 में और क्या है 2022। ये हिम्मत होती है, ये सच्चा काम होता है। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची रविवारी जोरदार रॅली काढण्यात आली। या रॅलीचा श्री गणेश रायगड गल्ली परिसरातून गणेश मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेऊन करण्यात आला।
रविवारी सुट्टी असल्याने सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्याने या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। याच दरम्यान महिलांनी औक्षण सुद्धा त्यांचं केलं। पाचपखाडी, चंदनवाडी, नामदेववाडी परिसरातून प्रत्येक घरातून महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या। रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या झंझावत रॅलीला रायगड गल्ली भागातून शुभारंभ करण्यात आला। यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक राऊळ, शिवसेना माजी नगरसेविका रुचिता मोरे, शिवसेनेचे हेमंत पवार, भाजपाचे महेश कदम, प्रकाश राऊळ इत्यादींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठांपासून ते लहान मुलांपर्यंत प्रचारामध्ये सहभाग पाहायला मिळाला। माननीय केळकर साहेब आपल्या आगमन झालेले आहे। आपल्या रॅलीचं नेतृत्व करण्यासाठी माननीय नरेशजी म्हस्के साहेब यांचं आगमन झालेले आहे। येणाऱ्या 20 तारखेला माननीय संजयजी केळकर साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या। आपली निशाणी कमळ कमळ कमळ, मत भूल कमल का फूल, मत भूल कमल का फूल। आपले महायुतीचे उमेदवार शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्र पक्ष भाजपा, शिवसेना, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर फिरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलंय काम भारी, आता पुढची तयारी या टॅगलाईनने आपल्या कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला। यामध्ये लाडक्या बहिणींचा सहभाग लक्षणीय पाहायला मिळाला। दुपारी 4 वाजता सुरू झालेली रॅली रात्री 10 वाजेपर्यंत कोपरी परिसरातून वागळे स्टेटपर्यंत परिसरातील गल्लीबोळातून पुढे गेली। फटाक्यांची आतिषबाजी, भगवे वातावरण, फुलांची उधळण करीत रस्त्याच्या दुतर्फा उभारलेल्या हजारो मतदारांना अभिवादन करीत त्यांचं स्वागत स्वीकारताना मुख्यमंत्री शिंदे यांनी 8 तासात मतदारसंघ पिंजून काढला। त्यांच्यासोबतच रथावरती खासदार नरेश म्हस्के, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू थापा, मीनाक्षी शिंदे, संजय वाकुले, राम रेपाळे इत्यादी महायुतीचे अनेक नेते सहभागी झाले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडणूक शिवसैनिक आणि मतदारांनी हातात घेतली असून त्याची प्रचिती आजच्या प्रचार रॅलीमध्ये दिसून आली। राज्यभरात प्रचाराचा धडाका लावलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रचार रॅलीला सायंकाळी 4च्या सुमारास सुरुवात झाली। जनांसाठी राब राब राबतो, जागल्या बळून जागतो, अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, सगळ्यांच्या मुखात एकनाथ, लोकनाथ एकनाथ अशा गाण्यांनी संपूर्ण यात्रेतील वातावरण शिवसेनामय बनले होते। बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना घेऊन आपल्याकडे आल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी रामनगर ITI चौकापासून प्रचार रॅलीला सुरुवात केली आणि सांगता कोपरीतील गांधीनगर शाखा येथे केली। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ माननीय एकनाथ संभाजी शिंदे आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आलेला आहे। 20 नोव्हेंबरला धनुष्यबाणाचं बटन दाबूया आणि प्रचंड गटोर मतांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विजयी करूया।
शिवसेना ठाकरे महाविकास आघाडीचे ओवळा माचीवाडा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मनेरा यांनी झंझावत प्रचार केला आहे। शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना थेट विधानसभा निवडणुकीची संधी दिल्याने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। भगवे झेंडे हाती मशाल घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघ आज पिंजून काढला। ओवळा माचीवाडा मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पाहायला मिळणार आहे। एकीकडे ईडीच्या भीतीने शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या या निवडणुकीत जनता नक्की धडा शिकवतील असा विश्वास यावेळी शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश मनेरा यांनी व्यक्त केला आहे। आजच्या बाईक रॅलीला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली। हिरानंदानी मेळोज येथून सुरुवात झाली, त्यानंतर ठाणे महानगरपालिका शाळा, लोकपुरम गेट, संताजी महाराज सोसायटी, शिवाईनगर शाखा, साई विहार हॉटेल, गजानन महाराज ट्रस्ट, स्वामी विवेकानंद नगर, औदुंबर सोसायटी, गगनगिरी बिल्डिंग, रमेश शेळके चाळ, वोल्टास कॉलनी, नवीन म्हाडा कॉलनी, शिवाईनगर, भारत सहकारी बँक लिमिटेड, पवार नगर, बस स्टॉप, आसावरी बिल्डिंग, वसंत विहार शाळेकडील हनुमान मंदिर, कोकणीपाडा तसेच विक्रांत चव्हाण ऑफिस, वर्तकनगर येथे रॅलीची समाप्ती करण्यात आली। Hallelujah!